आणि आज निर्णय जाहीर केला की केंद्र सरकारने विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावं, यासाठी 1 मेला महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण असं की राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे दिवाळखोरीकडे चालली आहे. उत्पन्नाच्या दुप्पट कर्ज आणि लायबिलिटीज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार ना सिंचनाच्या सोयी करू शकत, त्यामुळे ना शेतकरी आत्महत्या थांबवू शकत, दरडोई उत्पन्न वाढवू शकत नाही, त्यामुळे कुपोषण थांबवू शकत नाही, शिवाय गुंतवणूक करून अद्ययावत मशिनरी लावून काही प्रदूषण नियंत्रित करू शकत नाही, रोजगारांच्या संधी निर्माण करू शकत नाही, त्यामुळे नक्षलवादाला आळा बसू शकत नाही. आणि या सगळ्या दृष्टीने म्हणून या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य. विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायची प्रक्रिया घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे केंद्राने ती निर्णय करायचा राज्य निर्मितीचा, संसदेने पास करायचा, राष्ट्रपतीकडे सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी राज्याचे विधिमंडळाचे व्ह्यूज जाणून घ्यायचे. यासाठी म्हणून केंद्राने ती प्रक्रिया सुरू करावी. महामहिम राज्यपाल राष्ट्रपती महोदयांनी त्यांना डायरेक्शन द्यावी. यासाठी म्हणून आम्ही 1 मेला काळा दिवस विदर्भातली 11 जिल्ह्यात आणि काही महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये हे आंदोलन होईल आणि हा इशारा आम्ही सरळ केंद्र सरकारला देतोय. किती लोक राहणार? प्रत्येक जिल्ह्यात 550-100 लोक राहतील. प्रत्येक नागपूरला 50-60 लोक राहतील. पुतळ्यासमोर व्हेरायटी चौक. क्या टाइमिंग है? हाँ, समय क्या रहेगा? समय 11 से निदर्शन ही करना है. सरकार के खिलाफ, केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी करना है. केंद्र आणि राज्य सरकार की फक्त केंद्र? केंद्र सरकारच्या, राज्य सरकारला अधिकारच नाही. आम्ही डॉक्टरला सोडून कंपाऊंडरच्या कशाला मागे लागू. त्या संबंधात काही निवेदन वगैरे तुम्हाला? आमच्या आंदोलनाचे मेसेज आम्ही संपूर्ण जिल्हाधिकारी, कमिशनर, ज्या तालुक्यात तहसीलदार किंवा SDO यांच्या मार्फत इकडे जागा आहे या, त्या तऱ्हेने आम्ही जो अर्ज देतो त्याची नोंद ताबडतोब केंद्राला इंटेलिजन्स मार्फत आणि CID मार्फत राज्य सरकारला ताबडतोब जाते आणि या प्रेसनं आणि तुमच्या मार्फत जनतेपर्यंत जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.